माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पूल पूर्ण झालाच पाहिजे, पूल पूर्ण झालाच पाहिजे। अरे आमच्या मागण्या बंद करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। हे चौक ते अण्णाभाऊ साठे हा रस्ता जो होता तिथलं मध्यवर्ती पूल या ठिकाणी पाडून प्रशासनाने गेलो 1.5 महिना झालं। आपण बघताय की अनेक नागरिकांचे इथं हाल बेहाल होत आहेत। पुन्हा आज खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोक व काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे आंदोलन घेतोय। प्रशासनाला जागा करण्याचं काम स्थानिक नागरिक ह्या ठिकाणी आज करतायत। लोक ह्या ठिकाणी रस्त्यावर येतात। 1.5 महिना झालं हा काम इथलं बंद आहे। त्यामुळं लोकांच्या लक्षात आलं की या ठिकाणी जे रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे या दोघातला जो वाद आहे, नॅशनल हायवेनी सांगितलं की आम्ही फाउंडेशनच्या मंजुरीला या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडे जे फाईल पाठवले ते आज तागायत ते फाईल मंजूर झालं नाही। तर ते फाईल मंजूर झालं नसेल तर पूल पाडला कशाला, आणि तुमच्याकडे मंजुरी नसेल तर लोकांचे हाल करता कशाला। तुमच्याकडे पूर्ण ह्याच्या फाईल मंजुरी या फाउंडेशनचं या ठिकाणी तुम्ही डिझाईन दाखवलात, पाडल्यानंतर तुम्ही सांगितलात की 12 ते 14 महिने हा पूल होणार आहे, पण गेले 1.5 महिने झाले या ठिकाणी काम बंद आहे। त्यामुळं लोकांच्या या ठिकाणी तीव्र भावना आहेत। लोकांना जो 3, 4, 5 किलोमीटर असं लांब रामवाडीकडनं जावं लागतंय। ह्या भागातनं गेलं तर 3 किलोमीटर बसतंय। दोन्हीकडे बघितलं तर दोन्हीकडं दिव्याची लाईट नाही, रस्ते खराब आहेत। या बोगद्यामध्ये आता गुडघ्या एवढं पाणी थांबलंय, लोकांच्या अंगावर पाणी उडतंय। अर्धा तास नागरिक त्या बोगद्यामध्ये अडकून आहेत आणि कुठलीही व्यवस्था याची लोकांनी केली नाही। जवळपास 1 लाख लोक या भागामध्ये खाली मरे चौकाच्या पुलाच्या खाली राहतात आणि या लोकांची शिक्षण असेल, हॉस्पिटल असेल, जे दळणवळण आहे ते सगळ्या ह्या लोकांचे या ठिकाणी बंद पडल्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करतोय। हे झाल्यावर DRM ऑफिसला आम्ही जाणार आहे आणि निवेदन देणार आहे। एवढंच नाही तर खासदार प्रणित यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इशारा देतो रेल्वेला की आपण हे काम त्वरित चालू करावं, नाहीतर पुढचं आंदोलन रेल्वे अडवण्याचं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व स्थानिक लोकांच्या वतीनं आम्ही घेणार आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।